सस्ने नमस्कार मंडळी. बाहेर धो पाऊस पडतोय आणि अशा पावसाळी वातावरणात कोकणात जायचा प्लॅन झालाय, तोही एका मित्राच्या फार्म हाऊसवर. मग काय आनंदाला अक्षरशः उधाण आले. आम्ही निघालो कोकणाच्या दिशेने, पण कोकणात पोचण्याआधीच आमचा प्रवास एका निसर्ग स्वर्गातून झाला आणि तो म्हणजे ताम्हिणी घाट. धुक्याची शुभ्र चादर, डोंगरांच्या कुशीतून कोसळणारे असंख्य धबधबे, हिरवाईने नटलेले डोंगर आणि वळणावळणाचा रस्ता. ताम्हिणी घाटाचं हे रूप प्रत्येक पावसाळ्यात मनाला अक्षरशः भुरळ घालणारं असतं. आजच्या या व्हिडिओमध्ये गाडीतून प्रवास करताना टिपलेली ताम्हिणी घाटाची अशी काही विहंगम दृश्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की जी पाहिल्यानंतर तुम्हालाही आत्ताच्या आत्ता गाडीची चावी हातात घ्यावी आणि ह्या निसर्गरम्य घाटाकडे निघावंसं वाटेल. चला तर मग सुरू करूया आजची ही पावसाळी सफर. रिमझिम पाऊस सुरू असताना सकाळी 7 वाजता आम्ही पुण्याहून चांदणी चौकामार्गे ताम्हिणी घाटाच्या दिशेने निघालो. पुणे आणि रायगड जिल्ह्यांना जोडणारा हा निसर्गरम्य घाट पुण्यापासून अवघ्या 70 किलोमीटर अंतरावर आहे. पावसाळ्यात तर या घाटाचे सौंदर्य अक्षरशः खुलून येतं. साधारणतः सकाळी 9 वाजता आम्ही वाटेत मुळशीजवळ थोडा वेळ नाश्त्यासाठी थांबलो. मिसळ, आमलेट पाव, पोहे, उपमा, सँडविच. ताम्हिणी घाटाच्या अलीकडं डावीकडं या ठिकाणी आत वळून चालत थोडं पुढं गेलं की लागतो सुंदर असा पळसे धबधबा. पावसाळ्यात या धबधब्याचे रूप अक्षरशः खुलून येते. डाव्या बाजूला जे आहे ते आहे ताम्हिणी गाव आणि या गावाच्या नावावरूनच या घाटाला ताम्हिणी घाट असे नाव मिळाले. वाटेत हा उजवीकडे जाणारा रस्ता आपल्याला प्रसिद्ध अंधारबन जंगल ट्रेककडे घेऊन जातो. पावसाळ्यात हा ट्रेक निसर्गप्रेमींसाठी विशेष आकर्षण ठरतो. मी पुढच्या आठवड्यातच हा ट्रेक करणार आहे. मंडळी, निसर्ग जितका सुंदर आहे तितकाच तो पावसाळ्यात धोकादायी ठरू शकतो. ताम्हिणी घाटातील रस्ते पावसांमुळे निसरडे होतात आणि अनेक ठिकाणी तीव्र वळणे असल्यामुळे समोरून येणारी वाहने दिसत नाही. यामुळे वाहने चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा, फॉग लाईटचा वापर करा आणि सुरक्षित अंतर राखा. अनेक ठिकाणी खोल दऱ्या आणि वेगाने वाहणारे धबधबे आहेत, त्यामुळं फोटो किंवा सेल्फी काढताना कोणताही धोका पत्करू नका. केवळ एका क्षणाच्या अतिउत्साहामुळे अनेक अपघात घडलेले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सुंदर निसर्गाचा आदर करा. प्लॅस्टिक किंवा इतर कोणताही कचरा इथे टाकू नका. हा निसर्ग जसा आहे तसा स्वच्छ आणि सुंदर पुढच्या पिढींसाठी जपणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. वाटेत आपल्याला हे प्राचीन सोमजाईश्वराचे महादेव मंदिर लागते. येथील शिवलिंग स्वयंभू मानले जाते. पुढे अनेक लहान मोठे धबधब्यांचा आनंद घेत आपला प्रवास असाच पुढे चालू राहणार आहे. हा आहे ताम्हिणी घाटाचा व्ह्यू पॉईंट. आणि हो, अशा थंडगार धुक्याने भरलेल्या वातावरणात घाटातील एखाद्या टपरीवर मिळणारा गरमागरम चहा, खमंग कांदा भजी
आणि कोळशावर भाजलेले कणीस याची मजा काही वेगळीच असते. मंडळी, पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे किंवा दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाल्यास ताम्हिणी घाटातील वाहतूक कधीकधी प्रशासनाकडून तात्पुरती बंद केली जाते. त्यामुळे ताम्हिणी घाटात येण्यापूर्वी हवामानाचा अंदाज, रस्त्याची सद्यस्थिती एकदा तपासून मगच प्रवासाला निघा. तसेच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी दिलेल्या सर्व सूचना व निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करा. तुमची सुरक्षितता ही सर्वात महत्त्वाची आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळं ड्रोन काही उडवता आला नाही, पण मागील वर्षी टिपलेली काही ड्रोन दृश्ये आता आपण पाहूया. ड्रोनमध्ये दिसलेल्या वळणावळणाच्या रस्त्याने आता आपला पुढचा प्रवास असणार आहे. हे जे दिसत आहेत त्या ताम्हिणी घाटातील प्रसिद्ध क्वीन्स वॉटरफॉल. या जुळ्या धबधब्यांचे सौंदर्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक इथं मोठ्या संख्येने येतात. गाडीच्या काचेवर पडणारे पावसाचे थेंब, बॅकग्राऊंडला सुंदर अशी मराठी गाणी आणि बाहेर पसरलेले पांढरं शुभ्र धुकं. खरंच गाडीतून हा नजारा पाहण्याची मजा काही वेगळीच असते. आम्ही जेव्हा इथून जात होतो तेव्हा आम्हाला असं वाटत होतं की आम्ही ढगामधूनच गाडी चालवतो. खूप सुंदर. हा आहे ताम्हिणी घाटातील प्रसिद्ध ताम्हिणी घाट धबधबा. पावसाळ्यात या घाटाचे सौंदर्य अक्षरशः खुलून येते. ताम्हिणी घाटाचे हे अथांग सौंदर्य कॅमेऱ्यात कैद करत आणि निसर्गाचा आनंद घेत अखेर आम्ही घाटाच्या खाली उतरलो आणि कोकणातील मित्राच्या फार्म हाऊसकडे निघालो. या उजवीकडील फाट्यावरून आत गेल्यावर ताम्हिणी घाटातील प्रसिद्ध सिक्रेट पॉईंट म्हणजेच सिक्रेट वॉटरफॉल इथे जाता येतं. पावसाळ्यात हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी खास आकर्षण ठरतं. आपला आता हा ताम्हिणी घाट बघून पूर्ण झाला आहे. आम्ही आता खाली आलेलो आहे. घाट उतरून खाली हा माणगाव फाटा आहे.
तुम्हाला जर का हा ताम्हिणी घाटाचा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा, तुमचे मित्रमैत्रिणी नातेवाईक यांना नक्की शेअर करा व असेच नवनवीन गडकिल्ले व ट्रॅव्हल व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या सचिन व्लॉग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय शिवराय.